सोलापूर लोकसभेचे भाजपचे उमेदवार राम सातपुते हे पहिल्यांदाच सोलापूरमध्ये सपत्नीक गुढी जे आहे ते उभारता आहेत। सोलापूरमध्ये नवीन घर जे आहे ते त्यांनी या ठिकाणी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मोठा संकल्प करून त्यांनी आज गुढी उभारलेली आहे। भाऊ, काय सांगाल? आज गुढीपाडवा आहे, हिंदू नववर्ष आहे, कशा पद्धतीचा संकल्प आज केलेला आहे, गुढी उभारलेली आहे? या ठिकाणी मी सर्वप्रथम सोलापूरकरांना हिंदू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। हे येणारं वर्ष आपल्या सगळ्यांना विकासाचं वर्ष जावं। सोलापूरचं विमानतळ सुरू व्हावं, सोलापूरमध्ये IT पार्क यावं, सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे, सोलापूरमध्ये त्या ठिकाणी लँड जिहाद, लव जिहाद हे असे सगळे जे विषय आहेत या सगळ्या विषयांचं उत्तर शोधण्याचं आम्ही काम करू भविष्यामध्ये। मी सगळ्यांना हिंदूंना खूप खूप नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। सर्वांना नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावो ही शुभेच्छा आहे। Come my love, please don't say no baby, come my love। वी-गार्ड के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। वी-गार्ड एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। खरं तर आज आपण गुढी उभारलेली आहे। आपण सातत्याने विकासाचे मुद्दे मांडता आहात। काय संकल्प या निमित्ताने असणार आहे या पुढच्या तुमच्या सगळ्या प्रचारामध्ये? माझा संकल्प स्पष्ट आहे। माझ्या सोलापूरमधल्या युवकांना त्या ठिकाणी सोलापूरमध्येच काम भेटलं पाहिजे। त्यांना त्या ठिकाणी इथला IT इंजिनियर सोलापूरमध्येच राहिला पाहिजे, इथं नवीन उद्योग आले पाहिजे, इथं टेक्स्टाईल पार्क झालं पाहिजे, इथं गारमेंट पार्क झालं पाहिजे, इथल्या माता भगिनींच्यासाठी एक चांगले उद्योग कसे उभारता येतील आणि सोलापूरचा सर्वांगीण विकास कसा करता येईल या विषयामध्ये आम्ही भविष्यात काम करू। तो संकल्प आहे। मी सगळ्यांना हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि विश्वास देतो की मी एक काम करणारा कार्यकर्ता आहे आणि सोलापूरकर मला भरभरून आशीर्वाद देतील हा विश्वास आहे। खरं तर विरोधी पक्षाचे आमदार आहेत, त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा द्याल का? किंवा ज्या तुमच्या प्रतिस्पर्धी आहेत उमेदवार, काय शुभेच्छा द्याल त्यांना? हिंदू सगळ्यांना शुभेच्छा देतो। मी हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्म सहिष्णू आहे, त्यामुळं सर्वांनाच आम्ही शुभेच्छा देतो। परंतु समोरचे लोक हिंदू धर्म मानतात का? कारण हे हिंदूंना आतंकवादी म्हणले, हे हिंदूंना भगवा आतंकवाद म्हणले। जो भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरती फडकवला, जो भगवा आमच्या अर्जुनाच्या रथाला होता, जो भगवा त्या ठिकाणी इथले सर्व संत परिधान करतात, त्या भगव्याला हे आतंकवादी म्हणले। त्यामुळे हे हिंदू धर्म मानतात का हा मोठा प्रश्न आहे। परंतु असो, आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो। ते जरी हिंदूंना आतंकवादी म्हणले असले, त्या ठिकाणी भगवा आतंकवाद जरी मानत असले, हिंदूंना आतंकवादी जरी म्हणत असले आजही, तरी मी त्यांना हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। शेवटचा प्रश्न, काल खरं तर मराठा समाजाकडून आपल्याला विरोध झालेला पाहायला मिळाला। काय नक्की त्यांच्या मागण्या होत्या आणि आपण कशा पद्धतीने त्यांना ते फेस केलं? कालची एकंदरीत परिस्थिती काय सांग? नाही, मराठा बांधवांच्या मागणींच्या विषयात मी कायम उभा राहिलेलो आहे। मी मराठा समाजाचं आक्रोश आंदोलन आपणही होता, ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये झालं, मी त्याच्यामध्ये सहभागी झालेलो कार्यकर्ता आहे। मी मराठा समाजाला आरक्षण टिकणारं भेटावं म्हणून रात्री 11:30 वाजेपर्यंत विधानसभेमध्ये बसून मी मागणी केलेली की मराठा समाजाला आरक्षण भेटावं। कारण त्या समाजाचे जे प्रश्न आहेत, मी सर्व समाजाचा प्रतिनिधी असतो, परंतु त्या समाजाचे जे काही प्रश्न आहेत ते वेळोवेळी मला जी जबाबदारी मी ज्या पदावर राहिलो त्या पदावरती आमदार असताना मागणी केलेली। त्यामुळे मराठा समाजाची भावना जी आहे त्या भावनेचा मी सन्मान करतो। त्यांना भविष्यामध्ये जे काही टिकणारं आरक्षण आहे ते मला निश्चित विश्वास आहे की ह्या सरकारच्या काळामध्ये टिकणारं आरक्षण जे दिलेलं आहे ते टिकेल आणि भविष्यामध्ये मराठा समाजाचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी एक खासदार म्हणून मी कायम कटिबद्ध असेल। खरं तर राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृतीताई देखील या ठिकाणी आज तुम्ही स्वतः आलेला आहात। काय सांगाल? पहिली गुढी आहे सोलापुरातली, काय भावना आहेत? सर्वप्रथम मी सर्व सोलापूरकरांना हिंदू नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते। हे येणारं वर्ष सर्व प्रकारच्या समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो अशी मी शुभकामना ईश्वरचरणी करते। आज आपण बघितलं तर हे आपल्या राष्ट्रासाठी देखील एक नवीन वर्ष आहे, कारण आपण आपले 500 वर्ष तंबूत असणारे प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा या ठिकाणी अयोध्येमध्ये झालेली आहे। खऱ्या अर्थानं आपण सांस्कृतिक पारतंत्र्यातून स्वातंत्र्यानंतर प्रथमच मुक्त झालेला आहोत आणि काशी विश्वनाथ कॉरिडॉर असेल किंवा
मथुरेचे संकल्प असतील, हे आपले माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या ठिकाणी घेतलेले आहे. हिंदूंच्या हितासाठी जे काही करायचं आहे ते सर्व आपलं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार हे नेहमी या ठिकाणी सातत्याने करत आलेले आहे. ज्याप्रमाणे आपल्याला आताच रामजींनी सांगितलेलं आहे की इथे आता टेक्स्टाईल पार्क असेल, IT पार्क असेल, असे विकासाचे जे मुद्दे आहेत ते मांडतील आणि सामान्य परिवारातून आलेले असल्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टींची मनापासून जाणे आणि मनापासून प्रामाणिकपणे काम करण्याची तळमळ देखील आहे आणि ते पूर्णत्वास नेतीलही. अनेक विकासाचे प्रोजेक्ट्स इथे झालेले आहेत, त्यामुळे भविष्यातही येथे मोठे प्रोजेक्ट्स उभारतील. आपण बघितलेलं आहेच की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केवळ विकास म्हणजे वीज, रस्ते, पाणी यापुरतं मर्यादित न ठेवता विकास म्हणजे आपण मानसिकतेचाही विकास, आपण हिंदू म्हणून जगतोय. आता हे असं वर्ष आहे, हा असा कालखंड आहे की ज्या ठिकाणी आपण जय श्रीरामचे नारे देताना संकोच करत नाही. तर मला असं वाटते आपण हे एक सांस्कृतिक स्वतंत्रता आपल्याला यावर्षी मिळालेलं आहे. या सांस्कृतिक स्वतंत्रतेचं, खऱ्या अर्थाने हिंदुत्वाचं, एकतेचं, एकात्मतेचं प्रतीक म्हणजे आपला गुढीपाडवा आहे आणि सगळ्या हिंदूंना या ठिकाणी मी नववर्षाच्या शुभेच्छा देऊ इच्छिते. धन्यवाद. तर हे होते राम सातपुते आणि त्यांच्या पत्नी. या ठिकाणी गुढीपाडवा जो आहे तो या ठिकाणी साजरा झाला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर.